नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। ज्ञानज्योतीमार्फत आज आपण क्रीडा घडामोडी भाग 5 घेऊन येत आहोत। यापूर्वीच आपण ज्ञानज्योतीच्या चॅनलवर राजकीय, आर्थिक आणि पुरस्कार असे 1.5 वर्षाच्या घडामोडी कव्हर केलेल्या आहेत। आज आपण क्रीडा घडामोडीचा 5वा भाग घेऊन येत आहोत। यापूर्वी आपण 4 भाग ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला बॅडमिंटन, कुस्ती, त्याच्यानंतर टेनिसच्या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करून तुमच्या इतर मित्रांपर्यंत पाठवा। सुरुवात करूयात आपण। सगळ्यात पहिला मुद्दा, जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023। बघा, मूळ मुद्दा काय, पहिलं तर हे जागतिक आहे, त्याच्यानंतर याचं जे आयोजन आहे ते नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला नॅचरली महत्त्वाचं ठरतं। आयोजन मार्च 2023 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलं आणि ही आपल्या महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपची 13वी आवृत्ती होती। भारताचा यशस्वी परफॉर्मन्स आहे। 2006 नंतर पहिल्यांदाच पदतालिकेत अव्वल स्थान आपण प्राप्त केलेलं आहे। जर एखादी स्पर्धा भारतात भरत असेल आणि त्याला आपण अव्वल कामगिरी करत असू तर त्याच्यावर प्रश्न येणं एक साहजिक पॅटर्न बनून जातो। या स्पर्धेमध्ये भारताने 4 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदक जिंकलेली आहेत। आता यात काय लक्षात ठेवायचं, तर जे 4 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्यांची नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात। प्रश्न असा नाही येणार की जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यापैकी कुठल्या महिलेने सुवर्ण पदक जिंकलं। प्रश्न असा येऊ शकतो की खालीलपैकी महिला खेळाडू आणि त्यांचा खेळ ओळखा, असा प्रश्न येऊ शकतो। तर त्यामध्ये हा तुम्हाला प्रश्न कव्हर करणं गरजेचं आहे। तर सुवर्ण पदक जिंकणारी नीतू गगस, निखत जरीन, लवलीना बोर्गेनहेन, स्वीटी बुरा, ह्यांच्या सगळ्यांचं कोणत्या किलोमध्ये त्यांनी स्पर्धा जिंकलेली आहे हे पण महत्त्वाचं नाही आहे, फक्त यांची नावं आणि यांचा प्रकार म्हणजे कुठला, बॉक्सिंग, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा। निखत जरीनने 2022च्या नंतर सलग 2रं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। पुढे इतर माहिती याची म्हणायची झाल्यास, या स्पर्धेमध्ये एकूण 52 देशामधले 146 महिला खेळाडूंनी भाग घेतला होता आणि भारताने 2022 मध्ये 3 पदके जिंकण्याचा विक्रम मोडलेला आहे। म्हणजे काय रे, की भारत 2022 मध्ये 3 पदक जिंकला होता आणि 23 मध्ये ते 4 पदके जिंकून पुढे गेलेला आहे। पुढे आपल्या ईशान्य भारतातली फेमस बॉक्सर म्हणजेच लवलीना बोर्गेनहेन यांनी 3रं सुवर्ण पदक जिंकून एक इतिहास रचलेला आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे। पुढे आशियाई युवा आणि ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023। आता ही वेट लिफ्टिंगची स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला याचं थोडंसं माहीत पाहिजे। याचं आयोजन पण भारतातच झाले। मुद्दा हा आहे की पहिल्यांदाच याचं आयोजन भारतात झालेलं आहे, जुलै 2023 मध्ये। गौतम बुद्ध विद्यापीठ, ग्रेटर नोएडा येथे याचं आयोजन झालेलं आहे। भारताची कामगिरी म्हणजे भारताने एकूण 42 पदकं जिंकलेले आहेत। त्या 42 पदकामध्ये 15 ज्युनियरमध्ये आणि 27 युवा स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत आणि 14 पदकासह युवा मुलींची श्रेणी हा सर्वोत्कृष्ट संघ पुरस्कार सुद्धा त्या महिलांच्या संघाने जिंकलेला आहे। याचं उद्घाटन कोणी केलं, तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे। राज्यसभेमध्ये एक प्रश्न आला होता उद्घाटनावर की या स्पर्धेचं उद्घाटन कोणी केलं होतं, म्हणून आपण ज्या काही इथून स्पर्धा होतात त्याचं सर्वांचं आपण उद्घाटन कोणी केलं हे बघत चाललेलो आहोत। पुढे इतर माहिती म्हणायचं झालं तर अंजली यादव आणि रियानी देवी यांनी भारतासाठी सर्वाधिक वैयक्तिक पदकं जिंकलेले आहेत, त्यांनी प्रत्येकी 3 पदक जिंकलेले आहेत। पुढे नवीन स्पर्धा बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2023ची। आता ही फक्त आशियापुरती मर्यादित आहे, आशिया खंडापुरती। तर ही याचं स्थळ जे आहे ते दुबई, युनायटेड अरब अमिरात येथे स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धेत आपले जे विजेते आहेत ते भारतीय आहेत, ज्यांचं नाव आहे सात्विक साई रेकी रेड्डी आणि चिराग शेट्टी, हे पुरुष दुहेरीमध्ये जिंकलेले आहेत। आता हे दोघं जे आहेत सात्विक आणि चिराग
यांचं नाव लक्षात ठेवाल, कारण की इथून पुढचे जे बॅडमिंटन स्पर्धा आहेत त्यांचं नावं प्रामुख्याने आलेली आहेत, कारण की ते भरपूर विजेते ठरलेले आहेत. इतर बाबती म्हणायचं झाल्या तर दुसरं सुवर्ण पदक आहे भारतासाठी. 1965 मध्ये दिनेश खन्ना यांनी पुरुष एकेरी गटात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं. आणि 1965 नंतर म्हणजे जवळपास 58 वर्षानंतर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनमध्ये भारताचं नाव उंच केलेलं आहे. त्यामुळे अशी घटना 56-58 वर्षानंतर होत आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता वाढते. पुढे बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024 ही सगळ्यात पहिले झाली कुठे तर मलेशियाच्या शाह आलम या स्थळावर किंवा या शहरात झालेली आहे. याचे विजेते ठरलेत भारतीय महिला बॅडमिंटन संघ. म्हणजे इकडे एक संघ करून ती बॅडमिंटन स्पर्धा होती आणि तिकडे पण भारताचा संघ जिंकलेला आहे. नेतृत्व कोणी केलं होतं भारतीय संघाचं? PV सिंधू आणि अनमोल खरब यांनी भारताचं नेतृत्व केलं होतं. पुढे भारताचा महिला बॅडमिंटन संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकलंय. अंतिम फेरीमध्ये भारताने थायलंडचा पराभव केलेला आहे आणि हे भारताचं संघा खेळीमध्ये पहिलंच सुवर्ण पदक ठरलेलं आहे. पुढे भारतीय पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीतनं बाहेर पडला, परंतु महिला संघांनी फायनल जिंकलेली आहे आणि थायलंडला हरवलेलं आहे. पुढे भारतीय महिला संघामध्ये PV सिंधू, अनमोल खरब, अश्मिता चालिहा, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, प्रिया, त्याच्यानंतर श्रुती मिश्रा, तनिषा आणि अश्विनी असे सगळ्या महिला स्पोर्ट्स प्लेयर आपल्या होत्या. त्यामुळे या सगळ्यांची नावं जरी लक्षात ठेवावी लागतील, कारण की याच्यावर प्रश्न येणार की ही महिला आणि यांचा खेळाडूचा संघ कुठला होता किंवा यांचा स्पोर्ट्स कशाशी रिलेटेड आहेत ते विचारलं जाऊ शकतं. पुढे इंडोनेशिया ओपन 2023 चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेकी रेड्डी. हे बघा यांचं नाव पुन्हा आलेलं आहे. यांनी ऑलरेडी आपल्या आशिया चॅम्पियनशिप जिंकलेली 58 वर्षानंतर आणि आता ते इंडोनेशिया ओपनचे सुद्धा विजेते आहेत. इंडोनेशिया ओपन कुठे भरली? जकार्ता इंडोनेशिया येथे भरलेली आहे. ही पुरुष दुहेरी स्पर्धामध्ये त्यांनी सात्विक साईराज आणि चिराग यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. बघा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेकी रेड्डी यांनी इंडोनेशिया ओपन 2023 मध्ये मलेशियाच्या विश्वविजेते जोडीला पराभूत केलेलं आहे. आणि ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धा आहे. मग बघा हे WBF यांचं अनेक स्पर्धा असतात, टोटल 6 स्पर्धा आहेत. त्यातलं जे वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धा आहे त्यातली एक स्पर्धा म्हणजे इंडोनेशिया ओपन. पुढे बघा BWF वर्ल्ड टूर 6 स्तरामध्ये विभागलेली आहे. त्याच्यामध्ये वर्ल्ड टूर फायनल, सुपर 1000, सुपर 750, सुपर 500, सुपर 300 आणि BWF टूर सुपर 100. आणि त्या प्रत्येक स्तराची एक स्पर्धा, वेगवेगळी रँकिंग गुण आणि वेगवेगळे बक्षीस रक्कम असतात. आणि त्यापैकी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी सुपर 1000 स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय जोडी बनलेली आहे. खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे हा, कारण की असा विजय मिळवणारे ते पहिले ठरलेले आहेत. हा त्यांचा BWF वर्ल्ड टूरमधील 6वा विजय ठरलेला आहे. आणि या जोडीने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदकं जिंकलेली आहेत. त्यात कॉमनवेल्थ गेम असो, थॉमस कप असो आणि ही UAE मध्ये भरलेली एशिया क्रीडा स्पर्धा असो, हे जे आता आपण पाहिलेलं आहे ते. त्यामुळे यांचं नाव लक्षात ठेवा. यांना एक पुरस्कार पण भेटला आहे, तो आपण पुरस्कारामध्ये ऑलरेडी घेतलेला आहे. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 स्थळ काय आहे? कोपनहेगन, डेन्मार्क येथे ही स्पर्धा झालेली आहे. पुढे भारताचे खेळाडूंचे यश. HS प्रणॉय यांनी पुरुष एकेरी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. बघा त्यांचं नाव लक्षात ठेवा. पुढे नीतू घनघस यांनी महिला एकेरी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. आणि ट्रेसा जॉर्ज आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरी स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. मग या स्पर्धेत भारताला एक सुवर्ण पदक भेटले, ते आहे नीतू घनघस यांचं.
इतर माहिती म्हणायचं झालं तर 2023 मध्ये आयोजित 23वे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप होतं. यात 176 देशाचे 800 खेळाडू आले होते आणि चीनने सर्वाधिक 4 सुवर्ण पदक जिंकून ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारताला काय भेटलंय? भारताला 1 सुवर्ण पदक आणि 2 कांस्य पदक भेटलेले आहेत. पुढे BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप याचं स्थळ आहे स्पोकेन, अमेरिका. आता तुम्ही सांगाल एवढे स्थळ आणि एवढ्या स्पर्धा कशा लक्षात ठेवायच्या? तर एक कागद घ्या, त्याच्यावर सगळ्या स्पर्धा लिहा आणि त्याचा फक्त स्थळ तरी किमान लिहून ठेवा, कारण की स्थळावर प्रश्न येतो. त्याच्यानंतर हा जो मी व्हिडिओ बनवला आहे तो सारखा बघा. त्यातल्या खेळाडूंची नावं मी पुन्हा घेत आहे. त्यावरनं तुम्हाला ती खेळाडूची नावं आपोआप परीक्षेला 4 पर्याय बघून लक्षात येतील. भारतीय खेळाडूंचे यश आयुष शेट्टी यांनी पुरुष एकेरी स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले आहे आणि ट्रेसा जॉर्ज आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप ही पण बॅडमिंटनची स्पर्धा आहे. भारताचा याच्यामागचा इतिहास काय? भारतने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकं जिंकलेली आहेत. सायना नेहवाल यांनी 2008 मध्ये सुवर्ण आणि 2006 मध्ये रौप्य आणि S शंकर मुथुसामी सुब्रमण्यम यांनी 2022 मध्ये रौप्य हे भारताचे सर्वात यशस्वी खेळाडू आहेत. त्यामुळे यांची नावं लक्षात ठेवा. सायना नेहवाल आपण सगळ्यांच्या परिचयाची आहे. किरण जॉर्ज यांच्या इंडोनेशिया बॅडमिंटन मास्टर 2023. किरण जॉर्ज काय केलं? त्यांनी इंडोनेशिया जी बॅडमिंटन चॅम्पियनशिप होती त्या जिंकलेल्या आहेत. विजेते बघा, किरण जॉर्ज भारताचे आहेत. स्पर्धेचं नाव आहे इंडोनेशिया बॅडमिंटन मास्टर्स आणि याचं स्थळ आहे मैदान, उत्तर सुमात्रा, इंडोनेशिया. याचं महत्त्व असं की किरण जॉर्जचे हे दुसरे BWF वर्ल्ड टूर सुपर 100 बॅडमिंटन विजेतेपद आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की BWFच्या 6 स्पर्धा आहेत. त्यात 1000, 500, 100 अशा वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. त्यातलं हे 100ची जी स्पर्धा आहे ती किरण जॉर्जचं दुसरं पदक ठरलेलं आहे. 2022 मध्ये त्यांनी ओडिसा ओपन स्पर्धा सुद्धा जिंकली होती आणि ही विजय त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठी कामगिरीपैकी एक आहे, कारण की त्यांनी इंडोनेशिया बॅडमिंटन सुपर 100 BWF जिंकलेली आहे. हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियनशिप ही झाले ओमान सलाह येथे. ठीक आहे, बघा हे नाव सगळे लक्षात ठेवा. हॉकीवर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. याचा विजेता ठरलाय भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघ, हॉकी ज्युनियर एशिया कप. त्याचा विजेता भारत, उपविजेता पाकिस्तान आणि भारतानेही 4थ्यांदा हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे. ही स्पर्धा 8 वर्षानंतर आयोजित करण्यात आली होती. 2021 मध्ये कोविड-19मुळे ती पुढे गेलेली आहे. बघा, एखादी स्पर्धा एवढं 8-10 वर्षानंतर होत असेल तर याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता वाढते, कारण की आयोग अशा गोष्टीवर फोकस करते जी पहिल्यांदा झालेली आहे किंवा जी खूप कालांतराने झालेली आहे. एखादी स्पर्धा जर दरवर्षी होत असेल तर आयोग तिला टाळते, त्याच्यावर प्रश्न विचारायचं टाळत असते. परंतु ती जर स्पर्धा भारतात झाली असेल, दरवर्षी असू द्या, परंतु भारतात झाली असेल किंवा भारताच्या रिलेटेड एखादी मोठी घडामोडी झाली असेल तर त्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असते. पुढे भारताचे कर्णधार अरिजित सिंग हुंडल यांना स्पर्धेत सर्वाधिक 8 गोल केलेले आहेत, बेस्ट खेळाडू ठरलेले आहेत. भारतीय महिला ज्युनियर हॉकी एशिया कप. इकडे बघा, हे पुरुष हॉकी ज्युनियर एशिया कप पुरुषमध्ये भारत जिंकलाय आणि इथं महिलामध्ये सुद्धा भारतच जिंकलेला आहे. अंतिम सामन्यात पुरुषांनी पाकिस्तानला हरवलं होतं आणि महिलांनी दक्षिण कोरियासारख्या बलाढ्य संघाला हरवलेलं आहे. ही स्पर्धा कुठे झाली? जापान काकमिगहारा. आणि ती स्पर्धा कुठे झाली होती? तर ती झाली होती ओमानमधील सलालाह येथे. पुढे हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी. बघा, ही चॅम्पियन्स ट्रॉफी हा शब्द लक्षात ठेवा. हिरो एशियन ही झाली चेन्नई, भारतात. आता हा फॅक्ट महत्त्वाचा आहे का? कारण की स्पर्धा भारतात झालेली आहे. दुसरा महत्त्वाचा फॅक्ट म्हणजे ती भारतानेच जिंकलेली आहे आणि दुसरं स्थान भेटलंय मलेशिया या संघाला, दुसरं स्थान भेटलेलं आहे. सहभागी संघामध्ये कोण कोण होतं? भारत, दक्षिण कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जापान आणि
चीन. आणि चेन्नईमध्ये जरी स्पर्धा झाली असेल तरी याचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये एक भव्य समारंभ घेऊन त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. प्रमुख अतिथी होते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर. आणि पास द बॉल ट्रॉफी टूर मोहिमेची सुरुवात याच स्पर्धेच्या उद्घाटनामार्फत अनुराग सिंग ठाकूर यांनी केलेली आहे. आणि भारतातील हॉकी चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ही मोहीम चालू केलेली आहे. तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला जाईल की पास द बॉल ट्रॉफी टूर ही मोहीम कोणत्या खेळाच्या संबंधित आहे. हॉकी, क्रिकेट वगैरे असे भरपूर पर्याय असतील तर तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं पाहिजे की ही स्पर्धा आपली जी हॉकी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं उद्घाटन समारंभ होतं त्या दरम्यान ही मोहीम सुरू केली होती. त्यानंतर FIH हॉकी 5S पुरुष विश्वचषक 2024 व्हेरी 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 इम्पॉर्टंट. का? कारण की अशी स्पर्धा ही पहिल्यांदाच झालेली आहे. बघा, विजेता आहे नेदरलँड, उपविजेता आहे मलेशिया, भारताचं स्थान 5वं. स्पर्धेचं आयोजन मस्कत, ओमान. हे एक महत्त्वाचं ठरतंय. मस्कत, ओमान. याचे विजेते नेदरलँड आहे हे महत्त्वाचं ठरतंय. आणि स्पर्धेचं स्वरूप म्हणजे काय? हे पहिलेच FIH हॉकी 5S पुरुष विश्वचषक आहे. आता हॉकी जी आपली नॉर्मली होते त्यात आपले जे प्लेयर असतात त्याच्या तुलनेत कमी म्हणजे फक्त 5 प्लेयर या स्पर्धेमध्ये असतात. आणि हॉकीमध्ये तिकडं 45-45 मिनिटाचा 90 मिनिटाचा खेळ असतो, परंतु इथं फक्त 10-10 मिनिटाचे 2 खेळ असतात. म्हणजेच काय केलं आहे की क्रिकेटला जसं कॉम्पिटेटिव्ह आणि जरा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी 20-20 ओव्हरच्या क्रिकेटच्या मॅचेस होतात, तसं हॉकीला एकदम इंटरेस्टिंग बनवण्यासाठी 90 ओव्हरची हॉकी मॅच न होता फक्त 10-10 मिनिटाचे 2 म्हणजे 20 मिनिटाची फक्त हॉकीची मॅच घेणं म्हणजे काय? हॉकी FIH हॉकी 5S स्पर्धा होय. 5S म्हणजे काय? फक्त 5 प्लेयर. आणि FIH पुढे बघा दिले हॉकी 5S हा हॉकीचा वेगवान आणि रोमांचक प्रकार आहे ज्यामध्ये प्रत्येक संघात फक्त 5 खेळाडू असतात आणि सामना हा फक्त 20 मिनिटाचा असतो. हॉकी 5Sला 20-20 हॉकीसुद्धा म्हणतात कारण की हे जरा फास्ट करण्यात आलेलं आहे. आपली नॉर्मल हॉकी 90 मिनिटाची असते आणि ही हॉकी फक्त 20 मिनिटाची असते. पुढे खेळपट्टीवर जास्तीत जास्त 5 खेळाडू असू शकतात. गोलकीपरच्या सोबत म्हणजे ॲक्च्युअल गोलकीपर 1 आणि टोटल 4 असे 5 खेळाडूची ही हॉकी राहते. पुढे सामना हा 20 मिनिटाचा असतो. प्रत्येक 10 मिनिटाच्या 2 भागामध्ये विभागला गेलेला असतो. आणि हॉकी 5S हा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे मान्य केलेला एक अधिकृत हॉकीचा प्रकार आहे. हॉकीला अजून जास्त इंटरेस्टिंग बनवण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला आहे. जिंकलंय कोण हे नीट पाठ करून ठेवा. जिंकले नेदरलँड, उपविजेता ठरलाय मलेशिया. स्पर्धा झाले मस्कत, ओमान येथे. आणि हे का महत्त्वाचं ठरतं कारण की 5S प्रकारात असं हॉकीचा पहिलाच विश्वचषक होता. मग असा पहिल्या गोष्टी असतील तर आयोग नक्की म्हणजे नक्की प्रश्न विचारते. पुढे 5Sचा महिला विश्वचषक इथं पण नेदरलँड जिंकलेला आहे. पुरुष आणि महिला दोन्हीकडे 5Sमध्ये नेदरलँडच जिंकलेला आहे हे लक्षात ठेवा. तिकडे मलेशियाला हरवलं आणि महिलांमध्ये भारताला हरवलेलं आहे. आयोजन दोन्हीकडे सेम आहे मस्कत, ओमान. पुरुषांचं पण मस्कत, ओमान आणि महिलांचं पण मस्कत, ओमान. आणि हे स्पर्धेचं पहिलंच ॲडिशन आहे महिला वर्ल्ड कपचं 5S हॉकी प्रकारात घेण्याचं. पुढे भारताने हॉकी 5S एशिया कप 2023 पटकावलेला आहे. बघा आपण हॉकी 5S प्रकार काय आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर जो पुरुष आणि महिलाचा जो विश्वचषक झाला तो कुठे झाला? ओमानच्या मस्कत येथे झाला. पुरुषांचा जो संघ आहे त्याच्यात नेदरलँड जिंकलाय, उपविजेता मलेशिया ठरलेला आहे. महिलांचा जो संघ आहे तिकडं पण नेदरलँड जिंकलेला आहे आणि उपविजेता भारत ठरलेला आहे. आता आपण हॉकीचा जो 5S प्रकारामध्ये एशिया कप बघतोय आणि एशिया कपमध्ये भारत जिंकलेला आहे आणि उपविजेता पाकिस्तान ठरलेला आहे. या स्पर्धेचं सुद्धा आयोजन सलालाह, ओमान येथे झाले. ते 2 स्पर्धा विश्वचषकवाल्या त्या ओमानच्या मस्कत येथे झाल्या होत्या आणि हे ओमानच्या सलालाह या शहरात झालेल्या आहे. बघा हे पण पहिलंच पुरुष हॉकी 5S कप होतं. आता एक तर त्याच्यावर प्रश्न येईल पुरुष विश्वचषकवर, महिला विश्वचषकवर येईल किंवा एशिया कपवर येईल कारण की एशिया कपचा विजेता भारत ठरलेला आहे. त्यामुळे तुम्ही तिन्ही बाबीने तयार असायला हवं.
भारतीय महिला हॉकी संघाने एशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 जिंकलेली आहे. कोण विजेता आहे? भारत विजेता आहे. उपविजेता जापान आहे आणि स्पर्धेचं आयोजन झाले भारताच्या रांची शहरात, जे आपल्या झारखंड राज्यात रांची शहर आहे, जे धोनीचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. हा भारताचा दुसरा आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी विजेता आहे. यापूर्वी भारताने 2016 मध्ये सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. सलीमा टेटेला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले आणि चीनच्या जी याकी जोंगने सर्वाधिक 7 गोल मारलेले आहे. तर सलीमा टेटेला यांचं नाव लक्षात ठेवा. पुढे हॉकी संपलेला आहे. आता आपण टेनिसच्या स्पर्धा बघतोय. टेनिसमध्ये 4 प्रमुख स्पर्धा आहेत. एक आहे ऑस्ट्रेलिया ओपन, दुसरा आहे फ्रेंच ओपन, तिसरा आहे आपलं विम्बल्डन आणि चौथा आहे अमेरिका किंवा US ओपन. या 4 स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात आणि त्यांचे आपल्याला किमान पुरुष विजेते आणि महिला विजेते तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच जर भारतातनं कोणी विजेता ठरलाय तर त्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं. तर सगळ्यात पहिली स्पर्धा भरते ती ऑस्ट्रेलिया ओपन येथे भरते. म्हणजे ऑस्ट्रेलिया ओपन वर्षाला यांच्या 4 मुख्य ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात. त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे जानेवारी महिन्यात भरणारी ऑस्ट्रेलिया ओपन. ऑस्ट्रेलिया ओपनचा पुरुष एकेरीचा विजेता ठरलाय सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि महिला एकेरी ठरले बेलारूसची अरिना साबलेंका. यांचं नाव लक्षात ठेवा. पुढे मिश्र दुहेरी उपविजेतेपद भेटले म्हणजे सेकंड जिंकलेत रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा हे भारतातले आहेत. तर नोवाक जोकोविच, अरेना साबलेंका आणि आपले रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा. पुढे फ्रेंच ओपन पुरुष एकेरी परत नोवाक जोकोविच सर्बियाचा. हे त्यांचं 23वं ग्रँड स्लॅम होतं. त्यांनी एक इतिहास केला होता 23 ग्रँड स्लॅम जिंकून. मग परत त्यांनी जिंकलं एक आणि आता 24 ग्रँड स्लॅम जिंकून सर्वाधिक पुरुषांमध्ये ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम नोवाक जोकोविच सर्बियाचा यांच्याकडे आहे. पुढे महिला एकेरीमध्ये इगा स्विटेक या पोलंडच्या आहेत. यांनी फ्रेंच ओपन जिंकलेलं आहे. पुढे विम्बल्डनमध्ये कार्लोस अल्काराज हे स्पेनचे आहेत. यांनी स्पर्धा जिंकली. विम्बल्डनची जी स्पर्धा असते ती ब्रिटनमध्ये म्हणजेच इंग्लंडमध्ये आयोजित केली जाते आणि याच्या महिला जिंकलेल्या आहेत मार्केटा बोड्रोसोवा. चेक रिपब्लिकच्या त्या नागरिक आहेत. पुढे लास्ट जी स्पर्धा होते ती म्हणजे अमेरिका ओपन किंवा US ओपन. याच्यात पुरुष एकेरीमध्ये परत एकदा नोवाक जोकोविच जिंकलाय जो सर्बियाचा आहे आणि हे त्याचं 24वं ग्रँड स्लॅम होतं. आणि महिला एकेरीमध्ये कोको गॉफ ह्या USAच्या आहेत. या ती स्पर्धा जिंकलेले आहेत. पुरुष दुहेरीमध्ये उपविजेतेपद मिळवले रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांनी उपविजेतेपद मिळवलेलं आहे. आता नोवाक जोकोविच बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. तर नोवाक जोकोविच यांनी 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि अमेरिका ओपन या सर्व स्पर्धा जिंकून 3 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेले आहेत. हे 3 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवल्यानंतर त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये त्यांनी एकूण 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत आणि त्याच्यामुळेच पुरुष एकेरीत सर्वाधिक विजेतेपद मिळवण्याचा खेळाडू म्हणजे नोवाक जोकोविच होय. नोवाक जोकोविच हा ऐतिहासिक पराक्रम आहे. त्यांनी पुरुषांमध्ये सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. जोकोविचने सेरेना विल्यम्स या अमेरिकेच्या महिला टेनिसपटू आहेत यांचा विक्रम मागे टाकून सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद विक्रम केलेला आहे. सेरेना विल्यमकडे जवळपास 23 ग्रँड स्लॅम होते आणि आता नोवाक जोकोविच यांच्याकडे 24 ग्रँड स्लॅम आहेत. पुढे रोहन बोपन्ना 43 वर्षीय रोहन बोपन्ना हे ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारे सर्वात ज्येष्ठ खेळाडू बनलेले आहेत. एकदम इम्पॉर्टंट फॅक्ट. पहिला फॅक्ट काय, ते 43 वर्षाचे असताना सुद्धा ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारे सगळ्यात वरिष्ठ खेळाडू बनलेत. पुढे रोहन बोपन्ना दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचलेले आहेत आणि 43 वर्षाचा रोहन हा पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरलेला आहे. मग रोहन बोपन्ना यांनी स्वतःच्या नावावर 2 पराक्रम केले. एक 43 वर्षाचा असताना फायनलमध्ये पोहोचणारे
सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे फायनलमध्ये पोहोचणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत। दुसरं, ते क्रमवारी दुहेरी क्रमवारी टॉपला आहेत आणि एवढ्या जास्त वयात त्या दुहेरी क्रमवारी टॉप करणारे ते पहिले व्यक्ती ठरलेले आहेत। पुढे, दुहेरी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारे ते चौथे भारतीय टेनिसपटू ठरलेले आहेत। मग त्याच्या आधी लिएंडर पेस हे टॉपला आले होते एकेकाळी, महेश भूपती आले होते आणि सानिया मिर्झा आल्या होत्या। टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा सगळ्यात 4 महत्त्वाच्या स्पर्धा आहेत। ऑस्ट्रेलिया ओपन जानेवारीमध्ये भरते, हार्ड कोर्ट असतं याचा। हार्ड कोर्ट म्हणजे ते सतरंजी म्हणजे कठीण काहीतरी ते त्याच्यावर टाकले असतात, त्याच्यावर ते स्पर्धा घेतात। पुढे फ्रेंच ओपन मे आणि जूनमध्ये होते, याला लाल माती, ही लाल मातीवर स्पर्धा होते आणि एक खेळाडू आहे राफेल नडाल म्हणून एक खेळाडू आहे ज्याला लाल मातीचा बादशाह असं म्हटलं जातं, कारण की त्यांनी सर्वाधिक फ्रेंच ओपन जिंकलेल्या आहेत। त्याच्यानंतर विम्बल्डन हे आपल्या ब्रिटनमध्ये खेळवलं जातं आणि गवतावर किंवा ग्रीन कोर्टवर खेळवलं जातं। आणि शेवटचं म्हणजे US ओपन जे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होतं, हे हार्ड कोर्ट म्हणजे आपलं ऑस्ट्रेलियासारखंच हार्ड कोर्टवर खेळवलं जातं। या 4 स्पर्धा आहेत। या 4 स्पर्धेचं किमान तुम्हाला विजेते आणि महिला विजेते तरी माहिती पाहिजे आणि ज्याच्याशी भारत संलग्न आहे त्या भारताच्या रिलेटेड पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे। ऑस्ट्रेलिया ओपन नोवाक जोकोविच जिंकलाय, फ्रेंच ओपन पण नोवाक जोकोविच जिंकलाय आणि US ओपन पण नोवाक जोकोविच जिंकलाय आणि असं करून त्यांनी 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत। पुढे, ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा 2024ची। आता आपण 23च्या 4 स्पर्धा सर्व बघितल्या, आता 24मध्ये परत जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपन होणार, त्याच्यामुळे त्याचा आपण अभ्यास करत आहोत। पुरुष एकेरीमध्ये जिंकलाय यानिक सिन्नेर, हे इटलीचे आहेत, यांनी स्पर्धा जिंकलेली आहे। सिन्नेरचे हे पहिलंच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे आणि ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणारा तो पहिला इटालियन खेळाडू बनलेला आहे। पुढे महिला एकेरीमध्ये अरिना सबालेंका हे बेलारूसचे आहेत। पुढे पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एब्डेन ह्या ऑस्ट्रेलियाचे आहेत, यांनी जिंकलेलं आहे। बघा आता अजून एक पराक्रम झालेला आहे की 43 वर्षाचे बोपन्ना हे ग्रँड स्लॅम पुरुष दुहेरी जिंकणारे सर्वात ज्येष्ठ खेळाडू बनलेले आहेत। यापूर्वी बोपन्नांनी कुठला पराक्रम केला की सर्वात वरिष्ठ किंवा सर्वात जास्त वयस्कर असणारे आणि ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये जाणारे पहिले खेळाडू ठरले होते। त्याच्यानंतर अजून एक त्यांनी पराक्रम काय केला की दुहेरी स्पर्धेमध्ये ग्रँड स्लॅम जिंकणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले आहेत आणि अजून एक म्हणजे सर्वात वयस्कर दुहेरीमध्ये रँकिंगमध्ये टॉप करणारे पहिले खेळाडू ठरलेले आहेत। या दोघांचंही हे पहिलंच ग्रँड स्लॅम आहे। कोणाचं? रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एब्डेन यांचं सोबत पहिलं ग्रँड स्लॅम आहे। पुढे सुमित नागल भारताचे पहिल्या फेरीतच अग्रमानांकित अलेक्झांडर ब्लुबिक हे युक्रेनचे आहेत, यांना हरवून त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। अग्रमानांकित म्हणजे टॉपच्या रँकिंगला असलेला व्यक्ती। 1989 नंतर भारतीय खेळाडूंचा अग्रमानांकितावर विजय मिळवण्याची ही वेळ आहे, म्हणजे सुमित नागल यांनी सुद्धा एक पराक्रम केलेला आहे। पुढे, इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये 2 भारतीयांचा समावेश। आता याचा इतिहास थोडासा बघूया। विजय अमृतराज आणि लिएंडर पेस हे इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई पुरुष ठरलेले आहेत। जून 2024मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क रोड आयलंड येथे आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभात त्यांचा गौरव करण्यात येईल। विजय अमृतराज हे योगदानकर्ता श्रेणीमध्ये हॉल ऑफ फेममध्ये गेले, तर लिएंडर पेस हे खेळाडू श्रेणीमध्ये हॉल ऑफ फेममध्ये गेलेले आहेत। याचं महत्त्व म्हणजे काय, भारत हा या प्रतिष्ठित यादीमध्ये प्रतिनिधित्व असणारा 28वा देश ठरलेला आहे आणि टेनिसमध्ये भारताच्या योगदानाला जागतिक मान्यता भेटलेली आहे। हॉल ऑफ फेममध्ये काय की एखाद्या खेळाडूचं कार्याचं रेकग्निशन करणं म्हणजेच हॉल ऑफ फेममध्ये त्याचा समावेश करणं। पुढे, विजय अमृतराज कोण होते? तर माजी टेनिसपटू, प्रसारक आणि टेनिस प्रवर्तक। 1970 आणि 80च्या दशकात आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सक्रिय होते। त्यांची सर्वोच्च जागतिक क्रमवारी म्हणजे ते एकेकाळी 18व्या क्रमांकावर होते। 4 ग्रँड स्लॅमच्या त्या फायनलमध्ये पोहोचलेले आहेत। 1979च्या विम्बल्डन सेमीफायनलमध्ये ते पोहोचलेले आहेत
आणि 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारताचं त्यांनी ध्वजवाहक म्हणून कार्य केलेलं आहे. पुढे पद्मश्री पुरस्कार त्यांना 1983ला भेटला होता आणि अनेक असे इतर पुरस्कार विजय अमृतराज यांना भेटलेले आहेत. त्यासोबतच फेमस असे लिएंडर पेस, माजी टेनिसपटू आणि सध्या टेनिस प्रशासक. 1990 ते 2000च्या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये खूप जास्त सक्रिय होते आणि भारताचे खूप मोठं नाव म्हणजेच लिएंडर पेस. पुढे 18 ग्रँड स्लॅम विजेतेपद त्यांनी जिंकलेले आहे. त्याच्यामध्ये पुरुष दुहेरी 8 आणि मिश्र दुहेरी 10 असे त्यांनी ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी दोन्हीमध्ये करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारे ते तिसरे पुरुष ठरलेले आहेत. पुरुष दुहेरी जागतिक क्रमवारीत 37 आठवडे ते अव्वल स्थानावर होते. त्यासोबतच डेव्हिस कपमध्ये सर्वाधिक 43 दुहेरी विजय त्यांनी मिळवलेले आहेत आणि 7 ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे. 1996च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना कांस्य पदक सुद्धा भेटलेलं होतं. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने लिएंडर पेस यांचा आपण सन्मान केलेला आहे आणि आता त्यांची हॉल ऑफ फेममध्ये नियुक्ती झालेली आहे. पुढे 2023 सालचे ITF वर्ल्ड चॅम्पियनशिप पुरस्कार. आता टेनिस रिलेटेड पुरस्कार आहे. तर पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविच हे सर्बियाचे यांना पुरस्कार भेटलेला आहे. हा त्यांचा 8वा पुरस्कार आहे. कुठला? ITF वर्ल्ड चॅम्पियनशिप पुरस्कार. आणि 2023च्या महिलांना ॲरेना सबालेंका ह्या बेलारूसच्या आहेत, यांना हा त्यांचा पहिलाच पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्कार जिंकण्याची कारणं तर जोकोविच यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऑस्ट्रेलिया ओपन जिंकलं आहे, त्याच्यासोबत फ्रेंच ओपन, त्याच्यासोबत US ओपन असे 3 ग्रँड स्लॅम मागच्या वर्षी जिंकलेले आहेत. त्याच्यासोबत 24 पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. पुढे सबालेंका यांनी ऑस्ट्रेलिया ओपनची विजेती ठरलेली आहे आणि US ओपनची त्या उपविजेता ठरलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण सर्व क्रीडा घडामोडी या भागामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढचा भाग आपण लवकरच घेऊन येत आहोत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा, आमच्या ज्ञानज्योतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओतल्या काही गोष्टी लक्षात राहत नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्या प्रकारे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. आणि व्हिडिओ पुन्हा पहा, मग जेणेकरून तुम्हाला ते सोपं पडेल. धन्यवाद.